पुण्यात महिलांच्या नावावरील घरांना 50% करमाफी. भाजपाने निवडणुकीत दिलेला शब्द फिरवत महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपसह सर्वच पक्षांनी 500 फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या प्रस्तावाला कोणी विरोध केला नव्हता. पुणे महानगरपालिकेने शहरातील घरांना कर सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 31 मार्च ते 2026 पर्यंतच्या महिलांच्या नावावर असलेल्या घरांना 50% करमाफी देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी वाढण्यास चालना मिळणार आहे. महिलांना करमाफीचा निर्णय दिला असला तरी भाजपाने महापालिका निवडणुकीवेळी सरसकट 500 स्क्वेअर फूट घरांना मिळकत करमाफीचा दिलेला शब्द फिरवल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर 500 फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करावा असा ठराव काँग्रेसचे नेते गटनेते रामचंद्र कदम यांनी दिला होता. महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपसह सर्वच पक्षांनी 500 फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या बैठकीला प्रस्तावाला कोणीही विरोध केला नाही. तसेच प्रशासनाकडूनही करमाफी करण्याचा या बैठकीत कोणतीही हरकत घेतली गेली नाही. पण भाजपच्या सदस्यांनी करमाफी करणे शक्य आहे का याचा अभिप्राय प्रशासनाकडे मागितला आहे. हा अभिप्राय आल्यानंतर यावर निर्णय घेऊ असे सांगून हा प्रस्ताव पुढे ढकलला आहे. त्यामुळे पहिल्या बैठकीत करमाफीचा निर्णय होऊ शकला नव्हता.